गणपती बाप्पा मोरया. कसे आहात सगळे? मस्त ना. आजचा आपला मेन्यू आहे मेदूवडा सांबार आणि दही वडे. वाय दिस कॉम्बिनेशन? ॲक्च्युली कारण त्याचं पीठ किंवा वडे तसेच बनतात. सो आय युजली टेन टू मेक इट टुगेदर. म्हणजे असं नाही की तुम्ही एकत्र खायला पाहिजे. एकत्र बनवते आणि दही वडे मे बी आफ्टर डिनर समथिंग स्वीट जेव्हा पाहिजे असतं तेव्हा. बट इट सेल्फ इज व्हेरी फिलिंग. सो मी जनरली एकत्र बनवते आणि म्हणूनच आज रेसिपी शेअर करताना पण मी एकत्र शेअर करते. फ्यू टिप्स. ॲक्च्युली मी जास्त काही रेसिपीबद्दल बोलत नाही आहे. मे बी मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि आफ्टर द एंड ऑफ व्हिडिओ पूर्ण त्याची रेसिपी जी मी फॉलो केली ती इथे मेन्शन करणार आहे. पण एक गोष्ट आवर्जून मला सांगायची की आय हॅव स्विच्ड फ्रॉम जी स्प्लिट उडद डाळ असते, जी नॉर्मली म्हणजे मी आत्तापर्यंत तीच वापरायची, दॅट टू गोटा म्हणजे कम्प्लीट उडद डाळ, म्हणजे पांढरीच विदाऊट सालाची, पण कम्प्लीट डाळ. आय डोंट नो, म्हणजे मी असेच रील्स बघता बघता कुठेतरी वाचलेलं की ऐकलेलं सॉरी की इडली मऊ किंवा हलकी बनण्यासाठी स्प्लिट उडदाच्या डाळीच्या ऐवजी अख्खी उडद डाळ म्हणजे चेंज करून बघा. आणि त्यामुळे मध्ये मला ती मिळालेली तर मी तीच आणलेली आणि म्हणून मी यावेळेला वडे करताना अख्खी उडद डाळ वापरली. अँड आय वुड म्हणजे जस्ट आय वॉन्ट यू टू नोट ऑर ट्राय इट आउट की खरंच वडे खूप हलके झालेले. म्हणजे उडदाच्या डाळीचा तो एक जडपणा असतो ना, तो अजिबात नव्हता. आणि मी काही बेकिंग सोडा बेकिंग पावडर वापरले नाहीत तरी पण ते इतके मस्त फ्लफी आणि हलके झालेले. आणि तेल पण खूप नाही प्यायलं. म्हणजे तेल तर तुमच्या तळण्यावर असतं किंवा तुम्ही पिठामध्ये जास्त पाणी घातलं तर ते तेल जास्त खेचतं. सो उडदाची डाळ किंवा काही पण आपण जेव्हा तळतो तेव्हा कन्सिस्टन्सी त्या पिठाची खूप इम्पॉर्टंट असते. इट शुडंट बी व्हेरी लिक्विडी थिन. आणि ते जास्त थिक पण नको, कारण म्हणजे एअर रिलीज व्हायला पण त्याला काहीतरी सबस्टन्स पाहिजे. सो इट शुडंट बी व्हेरी थिक की त्याला फुलायला पण जागाच नाही. सो तो एक आय थिंक दॅट कम्स विथ युअर एक्सपिरियन्स, म्हणजे किंवा यू फॉलो द एक्झॅक्ट मेजरमेंट्स. जनरली उडदाची डाळ ग्राइंड करताना थोडं थोडं पाणी घालत, जितकं लागेल तसं घालत घालत ग्राइंड करायचं, सो दॅट एकदम पाणी घालून आपल्याला इडलीसारखं किंवा डोशासारखं पातळ पीठ नसतं करायचं. सो थोडं थोडं पाणी मिक्स करत वर खाली करत ते ग्राइंड करा. आणि त्याच्याबरोबर मी आज सांबार पण कुकरमध्ये केला आहे. सो इन्स्टेड ऑफ डाळ आधी शिजवून घेऊन भाज्या शिजवण्यापेक्षा मी एकत्रच फोडणी घालून त्याच्यातच धुतलेली डाळ घातली आणि डायरेक्ट कुकरला लावली. पण जस्ट काय म्हणतात ते माझा असं हे किंवा ते कढल्यावर त्याचं जे मिक्सिंग होतं, आय फील की त्याच्याने अजून ती चव एन्हान्स होते. त्यामुळे शिजल्यावर व्यवस्थित म्हणजे तशीच्या तशी पण लगेच खाऊ शकतो. पण मी थोडं म्हणजे तुम्हाला कन्सिस्टन्सी जर ॲडजस्ट करायची असेल किंवा मीठ मसाला सगळं चेक करून मग मी थोडं ॲडिशनल पाणी घालून परत त्याला उकळी काढली. बट दॅट इज नॉट लाईक अ मस्ट टू डू थिंग. सो वडा बरोबर सांबार झालं कुकरमधला आणि चटणी. मी गेल्या वेळेला चटणीची एक रेसिपी दिलेली, त्याच्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी घातलेल्या. दिस टाईम आय जस्ट मेड इट सिम्पल बिकॉज देर आर ऑलरेडी सो मच ऑफ फ्लेवर्स ऑफ म्हणजे मेदूवडा आहे, सांबारमध्ये सगळ्या भाज्या आहेत. सो चटणीमध्ये मी फक्त कोथिंबीर आणि मिरची, मीठ, साखर, ओलं खोबरं आणि चणा डाळ फॉर गेटिंग दॅट थिकनेस. सो एवढंच घातलं आहे. आता दही वड्याला सेमच वडे, फक्त ते तळल्या तळल्या पाण्यात घालायचे आणि हाताने घट्ट दाबून घ्यायचे. म्हणजे पाणी त्यातलं बेसिकली काढून टाकायचं आणि नंतर मग जेव्हा पण खायचे असतील तेव्हा दही चांगलं फेटून त्याच्यामध्ये मीठ साखर तुम्हाला जेवढं आवडतं, गोड आवडतं का जस्ट अप टू द मार्क, जास्त गोड नाही पण आंबट दही शक्यतो घ्यायचं नाही. ताजं लावलेलं दही घ्या किंवा
ती चव तशी ॲडजस्ट करा साखर आणि मीठ घालून, आणि मग त्याच्यात हे दहीवडे, आणि मग सर्व करताना वरून हलकीशी धणा पावडर, जिरा पावडर आणि तिखट मसाला असं घालून रेडी टू सर्व. काही जण फोडणी पण घालतात दह्यात आणि मग वरून मसाले पाहिजे असतील तर तसं पण घालू शकता. किंवा तुम्हाला आवडत असेल आणि तुमच्याकडे रेडिली अवेलेबल असेल तर दहीवड्यावर पुदिना चटणी आणि गोड चटणी असंही घालून खाऊ शकता. So just try it out and share your experience. Enjoy eating.